नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात शुभदा साने लिखित कथा. ही कथा मी घेतली आहे त्यांच्या हलकं फुलकं या कथासंग्रहातनं. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कथा. शुभदा साने लिखित कथा कोणाची, व्यथा कोणा. सकाळची वेळ. सुमेध आणि सौमिती चहा पिण्यात गर्क. दोघांच्याही डोळ्यांसमोर वर्तमानपत्र. सौमितीनं टाइम्स पकडलेला आणि सुमेधनं लोकसत्ताला घट्ट धरून ठेवलेलं. काही वेळ शांततेत. पण सौमितीला अशी शांतता कुठली चालायला. टाइम्स वाचता वाचता ती एकदम चित्कारलीस, अहो अहो ही बघितलीत का. वाक्यातला एखादा शब्द गाळून बोलायची सौमितीला सवयच. मग गाळलेली जागा भरण्याचं काम बिचाऱ्या सुमेधला करायला लागायचं. पण आज त्याला ते काम सहजगत्या करता येईना, म्हणून मग थोड्याशा मिश्किलपणानं तो म्हणाला, बघितली नाही, 5 वर्षांपूर्वी ती आवडली म्हणून तर तिच्याशी लग्न केलं. किती पटकन विनोद केला तो तुम्ही. आता माझी खात्री झाली की तुम्ही चांगलेच विनोदी आहात. तेव्हा आता सांगतेच तुम्हाला हिच्याबद्दल. ए बाई, अगं कर ना तिचं वर्णन. किती विषय वाढवतीयस. ही म्हणजे तुझी मैत्रीणच ना. कशी आहे दिसायला, सुंदर आहे का. अहो महाशय, तुमचे सगळे तर्क धडाधडा कोसळले. ही म्हणजे एक जाहिरात आहे हो, एका विनोद कथा स्पर्धेची. विनोदी कथा आमच्याकडे पाठवा आणि बक्षीस मिळवा. अगं आमच्याकडे म्हणजे कोणाकडे. खळखळाट मासिकाकडे. ते ठीक आहे, पण हे तू मला कशाला सांगतेस. अहो तुम्ही कथा लिहावी म्हणून. कथा आणि तीही विनोदी. चे काहीतरीच काय. त्यापेक्षा असं कर ना, तूच लिही ना विनोदी कथा. अहो असं काय करताय. विनोदाशी माझा दुरान्वयानं सुद्धा संबंध नाही आहे. मला विनोदी कथा लिहिणं जमणार नाही, ती तुम्हीच लिहायची. अगं पण हा विनोद शोधायचा कुठे. अहो विनोद कुठेही भेटतो. भाजी मंडईत, रेशनच्या दुकानात, सिनेमाच्या थिएटरमध्ये. शोधा म्हणजे सापडेल. अरे वा, तू तर अगदी मोलाचा संदेश दिला. आता मी याच मोहिमेवर बाहेर पडतो. रजा घेऊ का. रजा नकोय घ्यायला, कारण ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला विनोद भेटू शकतो. त्या दिवशी सकाळी सुमेध आणि सौमुतीमध्ये असा सुसंवाद झाला. नंतरचे 8 दिवस शांततेत पार पडले. सौमितीनं सुमेधला विनोदी कथेविषयी काही विचारलं नाही. नाही, तसं ठरलंच होतं. म्हणजे सुमेधने तिच्याकडनं तसं कबूलच करून घेतलेलं होतं. त्यामुळे आघाडीवर सगळं ऑल वेल. त्या 8 दिवसात सुमेधला खरं तर एकदाही विनोदी कथेची आठवण झाली नाही. पण बरोबर 10 दिवसांनी सौमितीने त्याला आठवण करून दिली. तशी ती फार कर्तव्यदक्ष बायको होती. तिने त्याला विचारलं, अहो विनोद भेटला का. हां विनोद होय. हां अगं आठवलं. अगं एक जाडजूडबाई रस्त्यानं चालली होती, तिच्याकडे बघून मला एकदम हसायलाच आलं. मनाची म्हटलं, गाड्या तुला भेटला विनोद. आणि निघालो तिच्या मागे मागे. अगं पण कसलं काय. का काय झालं. अगं नको त्या वेळी आमचा विनोद भेटला. आणि कुणाच्या मागे निघालायस सांगू का वहिनींना. असं मला त्यांनी दम दिल्यासारखं विचारलं. मग मी त्या बाईचा नाद दिला सोडून. बरं झालं सोडलात ते. अहो बायकांच्या लठ्ठपणावर खूप लोकांनी खूप वेळा विनोद करून झालेत. तो विषय आता अगदी पानचट झालाय हो. त्यामुळे तुम्ही त्या बाईला सोडलत ना, ते फार बरं झालं. नाही ते बरं झालं, पण आता धरू कोणाला. काखेत कळसा आणि गावाला वळसा. आता कुठल्या गावाला वळसा मारायला निघालो मी. अहो घरातच विनोद असताना उगाच बाहेर कशाला शोधत बसलात. एक गंमत सांगते. अहो कालनं मी सुरळीच्या वड्या करत होते ना. चक्क सुरळीच्या वड्या काल करत होतीस. मग मला नाही दिल्या त्या. काय एकटीनं खाऊन टाकल्या काय सगळ्या. खाजाड कुठली. मग मी एकटी कशी खाईन सगळ्या वड्या. संशयी कुठले. तुम्हाला काल मी पाटवाड्या नव्हत्या का वाढल्या. अरे बापरे, हे काय गौड बांगाले. पाटवाड्या काय, सुरळीच्या वाड्या काय. मी एक गंमत सांगू का. अहो त्या दिवशी मी करायला गेले सुरळीच्या वाड्या, पण झाल्या त्या पाटवाड्या. ही सगळी फजिती कशी झाली याचं वर्णन तुम्ही तुमच्या कथेत लिहा.
एक पदार्थ करायला गेल्यावर दुसऱ्या पदार्थाची निर्मिती. हां, ही कल्पना काही वाईट नाही बरं का. आणखीन एक ठरवलंय मी. काय 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 ठरवलंय? कथेचं नाव हो. सौभाग्यवतीचे स्वयंपाकघरातले प्रयोग. एवढं मोठं नाव द्यायचं होय? तुम्ही मोठी कथा लिहा ना, म्हणजे मोठं नाव शोभून दिसेल. आणि तुम्ही लगेच खेकटी काढू नका. नाव ठरलं म्हणजे ठरलं. अच्छा, म्हणजे आधी कळस मग पाया. अजून कथा लिहायचा पत्ता नाही, पण कथेचं नाव मात्र ठरलं. गंमतच आहे. तुम्ही आता गंमत म्हणालात ना, त्यावरून मला अजून एक गंमत आठवली. अच्छा, म्हणजे आजचा डे गंमत डे आहे तर. छान, छान, छान. आता वेळ न घालवता सांगून टाक बघू आठवलेली गंमत. सांगते ना, सांगते. पण मला काय म्हणायचं आहे, किती वेळेवर आठवली हो ही गंमत. त्यामुळे ना तुमची कथा आता एकदम चढेल. अगं बाई, वेळ का घालवतेस? तू सांग ना आधी. अहो, आपली शेजारीण नाही ना हो, तिच्याबद्दल म्हणते मी. ती फार गमती-जमती करते. नवीनच लग्न झालंय ना तिचं. आता नवीन लग्न झालेलं असलं म्हणून काय झालं? गमती-जमती कशाला करायची तिने? अहो, ती मुद्दाम नाही करत. तिच्या हातून घडतात. म्हणजे एकही पदार्थ तिला धड करता येत नाही. मग येते सारखी माझ्याकडे, "काकू, काकू, काकू" अशा हाका ठोकत. सौमिती असं सांगत असताना काकू अशी आरोळे आलीच. "आली बघा माझी पुतणी." असं म्हणत सौमिती बाहेर गेली आणि अपेक्षेप्रमाणे दृश्य तिला दिसलं. "काकू, काकू माझे डोसे जमत नाही आहेत हो. सगळं रुचिराप्रमाणे केलं, पण डोसे जमतच नाही आहेत." "थांब हं, आलेच मी." असं म्हणून सौमिती आत गेली. तिने सुमेधकडे बघून डोळे मिचकावले आणि टेप चालू केला. "मला सांग तू काय काय केलंस? उडदाची डाळ आणि तांदळाचं प्रमाण किती घेतलंस?" "काकू रुचिराप्रमाणेच घेतलं, पण मला वाटतं उडदाच्या डाळीच्या ऐवजी मी मुगाची डाळ घातली का काय?" "अगं बाई, मला सांग वाटलेल्या पिठाचा रंग कसा आहे? पिवळट आहे का तो?" "हो ना काकू." "अगं म्हणजे तू मुगाची डाळच घेतलीस. त्याचे कसे होतील डोसे?" "काकू आता काय करू मी?" "हे बघ त्या पिठाची ना धिरडी करून टाक. तसाही एक पदार्थ आहे रुचिरामध्ये." "काकू ते झालं हो, पण मी डोश्याची जाहिरात केली ना काकू. आता सगळ्यांच्या चेष्टेला किती ऊत येईल." "मग पुन्हा अशी चूक करू नको. हे बघ, आपण कुठला पदार्थ करणार आहोत हे शेवटपर्यंत गुप्त ठेवावं नेहमी." नैना निघून गेल्यानंतर सुमेध बाहेर आला आणि सौमितीला शाबासकी देत म्हणाला, "अरे तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया." सुमेधनं हे गाणं अगदी चालीत म्हटलं तेव्हा सौमिती अशी काय लाजली. ही स्वतःला बहुतेक शर्मिला टागोर समजतीये. हिचा गैरसमज झालाय. तो दूर करायला पाहिजे. हे चाणाक्ष सुमेधच्या लगेच लक्षात आलं. तो घाईघाईत म्हणाला, "तुझ्या डोक्याची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे बरं का. तुला नयनाची आत्ता बरोबर आठवण झाली म्हणून म्हणतोय मी. माझ्या कथेला आवश्यक ते मटेरियल आता ती पुरवेल यात काही शंका नाही बरं का." "अहो हो ना. आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही अशा चुका ती करत राहील." "हे बघ, हे बघ, हे बघ. तू आता तिला अजिबात सोडू नकोस. ती अशीच आपल्याकडे येत. एक एक बिघडलेला पदार्थ करण्यासाठी मी तिला प्रोत्साहन देईन. बाकी सगळी कृती सांगायची, पण मुख्य मेख सांगायचीच नाही. झक मारत येते आपल्याकडे मग ती." मी उद्या तिला केळफुलाच्या भाजीची कृती सांगते. अशी फजिती होईल ना तिची. त्यानंतरचं संभाषण ऐकण्यासारखं असेल. ती आली ना आली, की तुम्ही लगेच टेप चालू करायचा. काही दिवस मग असेच गेले. नयनाच्या आणि सौमितीच्या साहाय्यामुळं सुमेधची विनोदी कथा हळूहळू आकाराला आली. त्यांनी मग ती सुवाच्य अक्षरात लिहून काढली. सौमितीला वाचून दाखवली. "तुमच्या कथेला 100 पैकी 50 गुण. पण 100 पैकी 100 जर हवे असतील तर मी तुम्हाला काही सूचना सांगते, काही वाक्य बदलायला सांगते. त्याप्रमाणे तुम्ही जर लिहिलं तर 100 पैकी 100 गुण तुमचे." "तुला एवढं सगळं कसं काय कळतं गं?" "आहे आपली आमची एक गंमत." "बरं तुझ्या सूचना कधी सांगशील?" "उद्या." "मग तुम्ही परत कथा लिहा." सौमितीच्या सूचनांचं पालन करून सुमेधनी कथा परत लिहिली आणि सौमितीला ती पोस्ट करायला सांगितली. दुसऱ्या दिवशी सौमती म्हणाली, "तुमची कथा पोस्टात टाकली बरं का. ₹50 द्या मला." "काय? कथा पाठवायला ₹50 लागले? अगं किती रुपयाचं तिकीट लावलं तू?" "तिकिटांचे पैसे वेगळे."
पण स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क होतं 50 रुपये, ते द्या. अगं पण मग हे मला आधी नाही का सांगायचं? म्हणजे मी मुळात कथाच लिहिली नसती. म्हणजे मग 50 रुपये वाचले नसते का आपले? अगं त्या 50 रुपयात 300 रुपयाची भर घालून तुला साडी नसती का घेता आली? एरवी सारखी बडबडत असतेस, पण याबद्दल तू मात्र मुळीच काही बोलली नाहीस. नयनाला जशी एखाद्या पदार्थाची कृती सांगताना मुख्य गोष्ट मुद्दाम सांगत नाहीस ना, तसं केलंस तू आत्ता. नयनाला मी एरवी मुख्य गोष्ट सांगत नाही, पण एक मुख्य गोष्ट मात्र मात्र मी सांगून टाकली आहे. कुठली गोष्ट? तुम्ही लिहिलेल्या विनोदी कथेची ती नायिका आहे, असं मी तिला हळूच सांगितलंय. आपण टेप केलेलं संभाषण सुद्धा ऐकवलंय तिला मी. अरे कमाल आहे तुझी. असं कोणी सांगतं का? आता ती चिडली असेल. छे छे, ती अजिबात चिडलेली नाही आहे. उलट ती म्हणाली, पूर्वीपासून नायिका बनायचं माझं स्वप्न होतं, पण कुठल्याही नाटक सिनेमाची मी नायिका होऊ शकले नाही. पण काकांच्या कथेची मात्र नायिका झाले, हे माझं भाग्य आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं बाई. अहो असं म्हणून ती नयना चक्क लाजली. ती लाजली? अरे वाह! म्हणजे हा अगदी कपिला शेट्टीचा योग म्हणायला पाहिजे. हो ना हो. सौमिती, या कथा स्पर्धेचा निकाल कधी आहे का? अहो पुढच्याच महिन्यात आहे. खळखळाटचा पुढच्या महिन्याचा अंक बघायचा. मी बघीन वाचनालयात जाऊन. म्हणजे आता महिनाभर आशा निराशेचा खेळ. अहो तुम्ही हो म्हणा हो. तुम्हाला असं सारखं सारखं सांगून सांगून ना माझीच आता निराशा झाली आहे. त्यापेक्षा मला तुम्ही काहीही सांगू नका. तुम्ही फक्त ना रोज सकाळी उठल्यावर मला बक्षीस मिळेल, मला बक्षीस मिळेल असं 10 वेळा म्हणा. असं म्हटल्यावर मिळेल का बक्षीस? बक्षीस मिळणार असेल तर म्हणेन की बापडा. आणि काय गंमत आहे बघा, सुमेधनं सारखं असं म्हटल्यामुळे त्याला खरंच बक्षीस मिळालं की हो. सौमितीनं तत्परतेनं वाचनालयातून खळखळाटचा अंक आणला, कथा स्पर्धेचा निकाल बघितला आणि ती अत्यानंदानं ओरडली, अहो अहो अहो. काय हे अगं, एवढा दंगा कशासाठी? काय चावलं बिवलं काय? सुमेधनं दाढी करता करता तिला विचारलं. त्यावर सौमिती थोड्या रागानं म्हणाली, तुम्हाला चांगलं काही सुचतच नाही का हो? म्हणे काही चावलंय का? अहो जरा प्रसंग तरी बघा. माझ्या हातात कुठला अंक आहे बघा. अंक होय? असेल एखादा अन्नपूर्णा विशेषांक. काहीतरी बाई तुमचा तर्क. ठीक आहे, आता मलाच राहवत नाही म्हणून सांगून टाकते झालं. अहो माझ्या हातात आहे खळखळाटचा अंक. आणि ऐकलं का? तुमच्या कथेला पहिलं बक्षीस मिळालंय. आता द्या टाळी. नाही, इतक्यात नाही देत टाळी. दाढी करतोय मी, कापेल कुठेतरी मला. तुम्हाला बक्षीस मिळाल्याचा आनंद होत नाहीये का हो? कमाल आहे बाई तुमची. जाऊ दे, असलेच तुम्ही. तुमच्यापेक्षा नयना बरी. तिला नक्कीच आनंद होईल. आणि आनंदाप्रित्यर्थ ती मला तिचा एखादा बिघडलेला पदार्थ खाऊ घालेल. आणि मग त्यामुळे तुझं पोट दुखेल. पोट दुखेल हो, पण त्यात वेगळा आनंद असेल का नाही? मी आत्ता जाते नयनाकडे. असं म्हणून सौमिती घाईघाईनं नयनाकडे पळाली. एका तासानंतर ती परत आली तेव्हा तिचा चेहरा थोडासा चिंताग्रस्त दिसत होता. काय प्रिये, तुझ्या चिंतेचं कारण काय? नयनाकडे तुला कुठलाच बिघडलेला पदार्थ मिळाला नाही म्हणून तू त्रस्त झालीयस का काय? सुमेधनं नाटकी हावभाव करून विचारलं. सौमिती म्हणाली, अहो नयनाने वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. ती म्हणते तुम्हाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतली निम्मी रक्कम तिला मिळायला पाहिजे. तिला निम्मे पैसे द्यायचे? छे काहीतरीच काय. तसं तिचं बरोबरच की हो, कारण तिच्यामुळे तुमची कथा इतकी चांगली झाली का नाही. तू तिला सगळं सांगितल्यामुळे घोटाळा झाला, नाही तर तिला हे अजिबात कळलं नसतं. तिने मुळात ती कथा वाचलीच नसती. तिला कुठे वाचनाची आवड आहे तुझ्या इतकी. जाऊ दे ना हो, किती चिक्कूपणा करताय. निम्मे पैसे तिला दिले म्हणून काही एवढं नुकसान नाही होणार आहे तुमचं. ठीक आहे, पण बक्षीस किती रुपयाचं आहे? अहो फार नाही आहे, 100 रुपयांचं आहे. म्हणजे आता बघा, 50 रुपये प्रवेश शुल्कासाठी गेले, 50 रुपये या बाईला द्यायचेत. म्हणजे मग आपल्याला काय मिळालं? अहो आपल्याला मान मिळाला. आपल्याला म्हणजे तुम्हाला. आणि तुमचा मान तो माझा मान. म्हणून माझीही कॉलर ताठ झाली आहे. आता आज हे मी आमच्या भिशी मंडळात जाहीरच करून टाकीन. छान छान छान. पण मला 50 रुपये देताय ना नयनाला द्यायला? अगदी आत्ताच द्यायचे का? अहो ती आत्ताच येणार आहे तुमचं अभिनंदन करायला. मग तिला आत्ता नको का द्यायला 50 रुपये? हां, तेही खरंच आहे म्हणा. असं म्हणून सुमेधनं खिशातनं 50ची नोट बाहेर काढली.
तेवढ्यात सौमितीनं आणखीन 100 रुपयांची मागणी केली. आता हे 100 रुपये कशासाठी पाहिजेत? सुमेधनं वैतागून विचारलं. पण त्याच्या वैतागण्यावर सौमिती नेहमीप्रमाणे हसली आणि म्हणाली, अहो आज का नाही मला भिशीला जायचं आहे. तुमच्या बक्षिसाची बातमी तिथे सांगितल्याशिवाय मला अजिबात राहणार नाही. आणि मग इतकी चांगली बातमी ऐकल्यावर भिशीच्या बायकांना तरी कसं राहावेल पार्टी मागितल्याशिवाय? असंच का नाही? अगदी असंच. पण मी काही त्यांना पार्टी देणार नाही बाई. मी आपली पेढ्यांवर भागवणार. त्यात मला आनंद आहे. आणि तुझा आनंद तो माझा आनंद, म्हणून मी तुला 100 रुपये देतोय. सौमितीची नक्कल करत सुमेध म्हणाला आणि तिला हसू फुटलं. नंतरचे काही दिवस मग त्यांच्या घरात हसू फुटतच राहिलं. आनंदाच्या तुषारांची उधळण होतच राहिली. 8-15 दिवस कसे छान गेले. पण सगळेच दिवस कुठे सारखे असतात का? एक दिवशी काय सांगायचं हो? एक दिवशी खळखळाट मासिकाकडनं सुमेधच्या नावावर एक पत्र आलं. सौभाग्यवतीचे स्वयंपाकघरातले प्रयोग या कथेला आम्ही पहिलं बक्षीस दिलं खरं, पण नंतर तुमची ही कथा दुसऱ्या एका प्रसिद्ध लेखकाच्या कथेशी मिळती जुळती असल्याचं अनेक वाचकांनी आमच्या निदर्शनाला आणून दिलं. एका वाचकांनी तर मूळ कथेचं कात्रणच आमच्याकडे पाठवून दिलं. त्यावरून तुम्ही वाङ्मय चौर्य केलंय असं उघड झालंय. तेव्हा या गुन्ह्याबद्दल आम्ही तुम्हाला 100 रुपये दंड करत आहोत. दंडाची रक्कम भरली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ. शिवाय सगळ्या वर्तमानपत्रातनं तुम्ही वाङ्मय चौर्य केल्याचं जाहीर करू. ही बदनामी टाळण्यासाठी 100 रुपये पाठवून द्यावेत. पत्र वाचता वाचता सुमेध खाली कोसळला. कोसळता मनाशी म्हणाला, तरी मला वाटत होतं की सौमितीला इतकं चांगलं कथाबीज सुचलं कसं? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात शुभदा साने लिखित कथा, कथा कोणाची व्यथा कोणा. ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. भेटूयात लवकरच. नमस्कार.